हॅलो ऑल. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मधला आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आता या चॅप्टरमध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, देन पी व्ही फॅक्टर, असे वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. ओके. आता यातला DCF मेथडचा आपण हा प्रॉब्लेम जो आहे हा घेऊया. ओंकार इज डिरेक्टर ऑफ ओके लिमिटेड. ओंकार इज कन्सिडरिंग द वन प्रोजेक्ट ऑफ acquisition ऑफ सुंदर लिमिटेड. Mr. Sundar is the owner of Sundar Limited. He considered the sale of his company to OK Limited. And for this, the purchase price is 60 lakh. The after tax cash flow estimated to be. आता परचेस प्राइस, बिझनेस जो आहे, एक एक बिझनेस विकला जातोय आणि दुसरा बिझनेस, विकलेला बिझनेस परचेस करतोय. आता यामध्ये त्या बिझनेसची परचेस प्राइस ही 60 लाख दिलेली आहे. द आफ्टर टॅक्स फ्लो एस्टिमेटेड टू बी. आता इथे आफ्टर टॅक्सेशन जो काही कॅश फ्लो आहे हा दिलेला आहे. फर्स्ट इयरला 10 लाख, सेकंड इयरला 15 लाख आणि ऑनवर्ड्स असे 5 वर्षांपर्यंतचे दिलेले आहेत. ओके लिमिटेड डेट इक्विटी मिक्स विल बी फंडिंग द ॲक्विजिशन अँड द कॉस्ट ऑफ कॅपिटल इज 10%. आता इथे जे कॉस्ट ऑफ कॅपिटल दिसतंय 10%चं, हा आपण पीव्ही फॅक्टर म्हणून अप्लाय करणार आहोत, यूज करणार आहोत. द टॅक्स रेट इज 30%. आता मुळात हा कॅश फ्लो तुम्हाला आफ्टर टॅक्स कॅश फ्लो दिलेला आहे, त्याच्यामुळे परत ते वेगळं काढण्याची काही गरज नाही. वुड यू रेकमेंड ॲक्विजिशन ऑफ सुंदर लिमिटेड? आधी आपल्याला कॅल्क्युलेशन काढावं लागेल, त्यानंतर त्यातनं जी काही परचेस प्राइस आहे ती लेस करावी लागेल. जर आन्सर पॉझिटिव्ह आलं तर ते देन वी रेकमेंड दिस ॲक्विजिशन. इफ इट इज निगेटिव्ह देन वी डिडंट रेकमेंड दिस ॲक्विजिशन. ओके. आता हे कॅल्क्युलेशन करताना एक फॉर्मॅट थ्रू आपण जाऊया. लेट अस सी. कॉम्प्युटेशन ऑफ डिस्काउंटेड कॅश फ्लो. आता DCF म्हणजे काय तर डिस्काउंटेड कॅश फ्लो. आता इथे रेट जो दिलेला आहे 10%चा, हा पीव्ही फॅक्टर म्हणून आपण इथे अप्लाय करतोय. फर्स्ट कॉलम मध्ये इथे आपण घेतलंय इयर, नेक्स्ट आहे कॅश फ्लो, थर्ड वन इज पीव्ही फॅक्टर अँड फोर्थ इज प्रेझेंट व्हॅल्यू कॅश फ्लो. आता यामध्ये एक एक ट्रान्झॅक्शन्स आपण करत जाऊया. ऍज इट इज आपण इयर आणि कॅश फ्लो जसा प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे तो ऍज इट इज लिहून घेतलेला आहे. 10 लाख, 15 लाख, 20, 25 आणि 30 सेम अमाऊंट जस्ट आपण कॅश फ्लो रेकॉर्ड करून घेतलाय. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द पीव्ही फॅक्टर ॲट 10%. इथे प्रेझेंट व्हॅल्यू 10%ने काढून घ्यायची. आता हा पीव्ही फॅक्टर करताना बेसिक ट्रान्झॅक्शन आहे 1 + 10%. जे काही पर्सेंटेज दिलेले असतील हे +1 करून ऍड करून इथे घ्यायचे. सो 1 + 10% अँड द आन्सर इज 1.1. आता याच्या पुढे पीव्ही फॅक्टर आपण कसं काढणार? सी दिस वर्किंग नोट. आता या वर्किंग नोट मध्ये इथे दिसतंय बघा, कॅल्क्युलेशनसाठी इथपर्यंत तर आपण आलो 1 + 10%. सो द आन्सर इज 1.1. आता याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तर 1 / 1.1. देन यू विल गेट दिस पीव्ही फॅक्टर. लेट अस सी विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेटर. आता आपण कॅल्क्युलेटर थ्रू एक बघूया इथे कॅल्क्युलेशन. आय होप कॅल्क्युलेटर इथे विजिबल झालाय सगळ्यांना. सी. आता याच्यामध्ये पीव्ही फॅक्टर आपल्याला आधी काढायचं आहे, म्हणजे थोडक्यात या व्हॅल्यूज आता इथे मी ऑलरेडी काढून घेतलेल्या आहेत, पण ह्या कशा काढायच्या त्यासाठी इथे कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेशन दाखवते. सी दिस केअरफुली. सो फर्स्ट 1 / 1 + 1 बिकॉज पीव्ही फॅक्टरसाठी बेस काय आपल्याला लागणार आहे 1 + 10%. अँड द आन्सर इज 1.1. सो फर्स्ट 1 / 1 पॉइंट सॉरी 1.1. Then you will get answer this 0.909. इथे मी हे 4 डिजिट्स जे आहेत हे घेतलेले आहेत. आता सेकंड इयरचं कॅल्क्युलेशन आपण कसं करणार? सिम्पल. हेच कॅल्क्युलेशन कुठेही चेंज न करता जस्ट प्रेस इज इक्वल टू बटन. इज इक्वल टू वरती प्रेस करायचंय. सो 0.826. थर्ड इयरचं कसं कॅल्क्युलेशन करणार? पुन्हा एकदा इज इक्वल टू साईन वरती क्लिक करायचंय. सो 0.751. नेक्स्ट पुढच्या इयरचं पुन्हा एकदा इज इक्वल टू साईन. सो हिअर 0.683. अँड द लास्ट वन इज
0.620. आता इथे झिरो आणि त्याच्या ऑनवर्ड्स पुढे अमाऊंट बऱ्याच आहेत, त्याच्यामुळे आपण ह्या झिरोचं कन्व्हर्जन इथे वन मध्ये करून घेतलेलं आहे, बिकॉज त्याच्या पुढचे डिजिट्स मोठे आहेत. ओके. सो इथे आपला पीव्ही फॅक्टर जो आहे हा कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे आपण पाचही वर्षांसाठी. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश फ्लो. आता याच कॅश फ्लो साठी प्रेझेंट व्हॅल्युएशन काढून घ्यायचे. देन हाऊ डू वी कॅल्क्युलेट? सो हिअर कॅश फ्लो मल्टिप्लाइड बाय देअर पीव्ही फॅक्टर, प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर. 10 लाखाला या पीव्ही फॅक्टरने 0.909 ने मल्टिप्लाय करून घ्यायचे, गुणाकार करून घ्यायचा आहे. अँड द आन्सर इज 9,09,000. सेम सगळ्या पाचही वर्षांसाठी करून घ्यायचे, कॅश फ्लो मल्टिप्लाइड बाय प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर. आता ह्या पाचही वर्षांसाठी आपण कॅल्क्युलेशन हे करून घेऊया. सो 15 लाख मल्टिप्लाइड बाय 0.826 अँड द आन्सर इज 12,39,000. आणि असे आपण पाचही वर्षांचं कॅल्क्युलेशन करून घेतलंय. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल व्हॅल्यू ऑफ द प्रोजेक्ट. आता 5 वर्षांचा प्रेझेंट व्हॅल्यू कॅश फ्लो तर मिळाला, मग आता टोटल व्हॅल्युएशन आपल्याला प्रोजेक्टचं अख्ख्या करायचंय. देन आपण कॅल्क्युलेशन कसं करणार? तर इथे सगळ्या पाचही वर्षांची ऍडिशन करून घ्यायची, सगळ्यांची टोटल करून घ्यायची. 9,09,000 प्लस 12,39,000 आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्यांची ऍडिशन करून घ्यायची. आणि टोटल येते 72,20,500. दिस इज द टोटल व्हॅल्यू ऑफ प्रोजेक्ट. आता याचं पुढचं कॅल्क्युलेशन कसं करायचंय? जो कॅश आउटफ्लो त्यांनी दिलाय, म्हणजेच तो प्रोजेक्ट किंवा तो बिझनेसची परचेस प्राइस जी दिलेली आहे ती आपण ह्यातनं लेस करून घ्यायची. सी हिअर, he considered the sale of his company to OK Limited for the purchase price of 60 lakh. आता इथे बिझनेसची परचेस प्राइस दिसते 60 लाख, म्हणजेच काय तर बिझनेस विकला जातोय 60 लाखाला. परचेस प्राइस 60 लाख आहे, बिझनेस विकला गेला 60 लाखाला. म्हणजे आपला कॅश आउटफ्लो किती होतोय तर 60 लाख, 60 लाख. म्हणून आपण लेस कॅश आउटफ्लो 60 लाख 72,20,500 मायनस 60 लाख, आणि जे काही आन्सर येईल दॅट इज युअर एनपीव्ही. एनपीव्ही आपला किती येतोय तर 12,20,500. आता हा 12,20,500 ह्या पॉझिटिव्ह मध्ये अमाऊंट आली, बिकॉज टोटल व्हॅल्युएशन जे आहे प्रोजेक्टचं हे जास्त आहे आणि कॅश आउटफ्लो जो आहे हा आपला कमी आहे. त्याच्यामुळे इथे एनपीव्ही आपल्याला मिळालाय 12,20,500. आता हा जर एनपीव्ही आपला पॉझिटिव्ह आला तर आपण रेकमेंड करू शकतो की येस दिस ऍक्विजिशन इज गुड. हा जर इथे निगेटिव्ह आला असता देन वी डिडंट इवन रेकमेंड फॉर ऍक्विजिशन. आता पॉझिटिव्ह अमाऊंट आली आहे, सो वी रेकमेंड इन इन्व्हेस्टिंग बिकॉज एनपीव्ही इज पॉझिटिव्ह. इथे आपला प्रॉब्लेम हा संपलेला आहे.